पुन्हा लॉकडाऊन येणार आहे का? की ही फक्त अफवा आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंडर दिल्लीमध्ये एक मोठी हाय लेव्हल मीटिंग झाली आणि त्या मीटिंगचा विषय होता युद्धाचा भारतावर होणारा परिणाम. या मीटिंगमध्ये खूप सिरियस डिस्कशन झालं. फ्युएल शॉर्टेज येण्याची शक्यता, ऑइल सप्लाय रूट रिस्कमध्ये आहेत आणि ट्रान्सपोर्ट आणि सप्लाय चेन डिस्टर्ब होऊ शकते. सरकारने इमर्जन्सी प्लॅनिंग सुरू केली आहे आणि 7 वेगवेगळे टास्क ग्रुप तयार केलेले आहेत आणि स्टेटला डायरेक्ट इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की स्टॉक कंट्रोल ठेवा, होर्डिंग देऊ नका. म्हणजे सिच्युएशन एक्सपेक्टेशन पेक्षा जास्त सिरियस आहे. आणि आता ग्राउंडवर काय दिसतंय बघा. पेट्रोल पंपावर भल्या मोठ्या रांगा आहेत. लोक आत्ताच फुल टँक करून ठेवताय. हे एक्झॅक्टली कोरोनाच्या आधीचा पॅटर्न नाहीये का? आणि महागाई बघा. साधा चहा 30 रुपये, पोहे 35 रुपये आणि साधा वडा सांबार 90 ते 100 रुपये आणि एक साधं जेवण 120 ते 150 रुपये आणि हे नॉर्मल नाही. हा त्या युद्धाचा डायरेक्ट परिणाम आहे. आणि सगळ्यात जास्त फटका बसतोय तो विद्यार्थ्यांना. ते मोठी स्वप्न घेऊन शहरात आलेले आहेत पण आता परत गावी जात आहेत कारण हॉस्टेल, रेंट, फूड सगळंच महाग. एक वेळचं जेवण स्किप करावं लागतं. हे आता परवडतच नाही. हे युद्ध अजून थांबत नाही आणि दिवसेंदिवस वाढत चाललंय आणि त्याचा झटका आता थेट मात्र बसतोय तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाला. मग खरंच पुन्हा लॉकडाऊन सारखे सिच्युएशन येणार आहे का? की आपण आधीच पॅनिक करतोय? तुमचं मत काय आहे आणि अजून कोणत्या गोष्टींना तुम्ही पण सामोरे जाताय? तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा.